महाराष्ट्रात जे दादांनी केलं तेच सेम टू सेम त्यांच्यासोबत नागालँडमध्ये झालंय। विकासासाठी सत्तेत जायचं हा जो महाराष्ट्र पॅटर्न आहे, आता तोच पॅटर्न दूर नागालँडमध्ये देखील अवलंबला गेलाय। आणि हा पॅटर्न कुणावर राबवलाय माहिती आहे? त्याच अजितदादांवर, ज्या अजितदादांनी विकास करायचाय म्हणत निम्मी राष्ट्रवादी भाजप सोबत सत्तेत महाराष्ट्रामध्ये नेली होती। त्यांच्यावर सेम गेम नागालँडमध्ये 7 आमदारांनी केलाय। अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार हे तिथल्या स्थानिक पार्टीमध्ये विलीन झालेत आणि त्यांनी देखील कारण दिलंय की आमची कामं होत नाहीये म्हणून आम्ही दुसऱ्या पक्षात जातोय आणि त्यात विलीन होतोय। याचा अर्थ काय माहिती आहे? आता राष्ट्रवादी तिकडे राहिलीच नाहीये। नागालँड राज्यातल्या राष्ट्रवादीत एकूण 7 आमदार होते आणि आता ही संख्या 0वर आली आहे। नक्की हे कसं घडलं? या अगोदर नागालँडच्या राष्ट्रवादीने काय राजकारण केलेलं? म्हणजे जेव्हा महाराष्ट्रात 2 राष्ट्रवादी झाल्या तेव्हा नागालँडच्या राष्ट्रवादीने काय निर्णय घेतलेला आणि आता नागालँडमध्ये काय राजकारण झालंय हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्र, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी सत्तेत जातोय असं कारण देत 2 वर्षांपूर्वी अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे 2 तुकडे पडले। अजित पवार, भुजबळ, मुंडे, तटकरेसह 9 जणांनी भाजपासोबत सत्तेचे वाटेकरी होण्याचा निर्णय हा महाराष्ट्रात घेतला आणि दादा गटाचा हाच पॅटर्न त्यांच्याच आमदारांनी नागालँडमध्ये गिरवला। दादांच्या आमदारांप्रमाणेच नागालँडच्या आमदारांची कामं होत नसल्याची तक्रार होती, त्यामुळे विरोधात राहून संघर्षाऐवजी त्यांनी सत्तेच्या बाकांवरून विकास करू हा मार्ग पत्करण्याचा निर्णय घेतला। नागालँडमधले राष्ट्रवादीचे 7ही आमदार, 7ही म्हणजे 7च्या 7 आमदार फुटलेत आणि दादा गटाचं घड्याळ सोडून त्यांनी तिथल्या सत्ताधारी NDPP नावाचा एक सत्ताधारी पक्ष आहे त्या पक्षासोबत जाण्याचं ठरवलंय। त्या पक्षासोबत त्यांनी हातमिळवणी केली आणि सरळ सगळी राष्ट्रवादी त्यात सामील करून घेतले। आता मी तुम्हाला 2 वर्षापूर्वी नागालँडमध्ये काय झालेलं राष्ट्रवादीचं ते सांगतो। म्हणजे महाराष्ट्रात घटना घडली त्याचा परिणाम जो आहे तो नागालँडच्या राष्ट्रवादीवर देखील झालेला। 2 वर्षांपूर्वी जेव्हा महाराष्ट्रात जशी राष्ट्रवादी फुटली त्यावेळी राजकीय भूकंपाचे परिणाम भारतीय नकाशावरच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या नागालँडमध्ये देखील झाले। त्यावेळी सगळे आमदार अजितदादांच्या राष्ट्रवादीत राहतील असा त्यांनी एकंदरीत निर्णय घेतला। शरद पवारांची राष्ट्रवादी सोडली आणि अजितदादांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला। आता हा निर्णय त्यांनी का घेतला असेल तर घड्याळ हे चिन्ह कुणाकडे आहे हे आता आपल्याला माहितीच आहे। जर हे चिन्हच नसेल मग तुतारीला नागालँडमध्ये कोण कसं ओळखणार? बाकी महाराष्ट्रात त्याचा नेता कोण आहे किंवा पार्टी कोण लीड करते यापेक्षा नागालँडमध्ये चिन्हाला जास्त महत्त्व होतं, म्हणून या सर्वांनी अजितदादांची राष्ट्रवादी पकडली। आता संपूर्ण नागालँडमध्ये काय राजकीय चित्र आहे हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। विधानसभेत नागालँडच्या एकूण 60 आमदार आहेत। सत्तेसाठी फक्त 31 आमदार लागतात, म्हणजे एकूण संख्येपेक्षा अर्ध्यापर्यंत आली ही संख्या। 2023च्या निवडणुकीत NDPPला 25 जागा मिळालेल्या, म्हणजे ज्या पक्षामध्ये आता राष्ट्रवादी विलीन झाले त्याला 25 जागा मिळालेल्या आणि भाजपाला 12 जागा मिळालेल्या, म्हणजे एकूण 37। आणि विरोधकांमध्ये सर्वाधिक 7 जागा ज्या होत्या त्या राष्ट्रवादीला मिळालेल्या। इतर 4 पक्ष जे आहेत त्यांना मिळून 11 जागा आल्या। त्यावेळी NDPP आणि भाजपा मिळून 37 संख्याबळ झालेलं आणि त्यांचं सरकार आलं, म्हणजे 31 संख्या लागते सत्ता स्थापन करायला, तर भाजपा आणि NDPPने मिळून 37 संख्याबळ केलं। मात्र राष्ट्रवादीच्या 7 आमदारांनीही 2023ला सत्ताधारी NDPPला पाठिंबा जाहीर केला आणि मग इकडे महाराष्ट्रात 2023ला राष्ट्रवादीत फूट पडली आणि त्या 7 आमदारांनी दादा गटासोबत जाणं पसंत केलं आणि आता 2025ला तेच 7 आमदार सत्ताधारी NDPP पक्षात डायरेक्ट विलीन झालेत। त्यामुळे याआधी भाजपाच्या टेकूवरती, म्हणजे अगोदर भाजपाच्या टेकूवरती जी NDPP एकत्र राहिलेली सत्तेमध्ये एक आकडा जो आलेला 37चा त्यांचा, त्यामध्ये आता डायरेक्ट त्यांची भाजपाची गरजच लागत नाहीये जेव्हा हे पक्ष 7 आमदार जे आहेत ते NDPP मध्ये विलीन होत आहेत। म्हणजे भाजपाच्या टेकू हा जो आहे घेतलेला
तो त्यांना आता गरज नाहीये। त्यामुळे याआधी भाजपाच्या टेकूवर जी सत्ता आली तसं न राहता आता एनडीपीपीची एक हाती सत्ता झाली आहे। सगळी राष्ट्रवादी एनडीपीपी मध्ये आले आणि एक हाती सत्ता झाली। त्यांना युतीची गरजच आता दिसत नाहीये, कारण राष्ट्रवादी नागालँडमध्ये विलीन झाल्याने बहुमताचा आकडा 31 जो आहे तो एनडीपीपी कडे आलाय आणि एकूण 32 चा आकडा झालेला आहे। त्यामुळे आता एनडीपीपी स्वबळावर जी आहे ती सत्ता स्थापन करणार आहे, भाजपला इथे आता जुमानणार नाहीये। आता अजित पवारांचं तिकडे काय झालंय तर 0 आकडा झालेला आहे। अजित पवारांना हा धक्का तर आहेच, मात्र नियतीचा फेरा पण बघा। इतिहासाने स्वतःची पुनरावृत्ती केली आणि अजितदादांचा नागालँडमध्ये सुपडा साफ झाला। जर आपल्याला आठवत असेल, शिंदे किंवा अजित पवारांच्या बंडावेळी संविधानातल्या 10व्या सूचीचा वारंवार उल्लेख झाला होता। म्हणजे राजकीय पक्ष मोठा की सभागृहात निवडून गेलेला गट किंवा आमदार मोठे, पक्ष प्रमुखाचा आदेश महत्त्वाचा की बहुसंख्य आमदारांनी निवडलेल्या नेत्यांचा तो निर्णय जो आहे की आम्ही एकत्र चाललेलो आहे तो मोठा, यावर विचारमंथन सुरू होतं। आणि हेच मुद्दे शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीवेळी महाराष्ट्रात उपस्थित झालेले। म्हणजे आता पक्षप्रमुखांचा निर्णय मानायचा की एकंदरीत जे आमदार फुटलेत, ज्यांनी जाण्याचा निर्णय घेतला त्यांचा निर्णय मानायचा। आता सध्या तरी जे फुटलेत त्यांच्या निर्णयानुसार जे 1/3 जो रेशो असतो त्याच्यानुसार हा निर्णय झालेला आहे आणि त्यानुसार पक्षांचे जे चिन्ह आहेत ते दिलेले आहेत। त्यावेळी दादा गटाने पक्षप्रमुखाऐवजी आमदार संख्या बळाला त्यांनी पण महत्त्व दिलं। आता हाच तर्क जो आहे, जेव्हा नागालँडमध्ये त्यांचे आमदार 7 आमदार फुटलेत, तोच तर्क स्वतः पुन्हा ते आमदार देखील वापरू शकतात। कारण नागालँडचे विधानसभा अध्यक्ष शारिगेन लोकुमेर यांनी जारी केलेल्या पत्रानुसार राष्ट्रवादीच्या सर्व 7 आमदारांनी स्वतः हजर राहून एनडीपीपी मध्ये विलीन होण्याचं पत्र दिलं होतं। त्यामुळे हे विलीनीकरण संविधानाच्या 10व्या अनुसूची अंतर्गत संविधानिक आवश्यकता पूर्ण करतं। यावर आता अजित पवार काय म्हणतायत हे आपण जाणून घेऊया। काही काळामध्ये अजित पवार म्हणतात की काही काळामध्ये तिकडचे आमदार हे त्यांना 2-3 महिन्यापूर्वी भेटायला आले होते। त्यांची तिथे अजिबात काही बाबतीमध्ये कामं होत नव्हती नागालँडमध्ये। त्याच्यामध्ये मी तिथल्या काही वरिष्ठांशी, मुख्यमंत्र्यांशी वगैरे बोललो होतो, पण तरी देखील त्यांच्यात म्हणजेच अजितदादांच्या आमदारांमध्ये अस्वस्थता होती। ही गोष्ट खरी आहे। मी पण 2 दिवस आजारी होतो, मी त्याच्याबद्दलची अधिक माहिती घेतली नाहीये। आणि साथी जातायत त्यावेळेस पक्षांतर बंदी कशी होईल त्याच्यामध्ये 2/3 वगैरे जो नियम आहे तो लागू होतो। त्यामुळे आम्ही आता चर्चा करू, कारण शेवटी सगळ्यांनी मिळून असे निर्णय घ्यायचे असतात असं अजितदादा म्हणतात। म्हणजे कारवाई करता येईल की नाही ते बघू। एकंदरीत जो 2/3 जो फॉर्म्युला आहे त्यानुसार आमदार गेलेले आहेत, त्यामुळे पक्षांतर बंदी लागू होऊ शकत नाही असं अजितदादांचं यावरती म्हणणं आहे। आता या सगळ्या राजकारणात संपूर्ण 7 वर्षात तब्बल 3 वेळा फुटण्याचा अनोखा रेकॉर्ड जो आहे तो राष्ट्रवादीच्या पक्षाच्या नावे कोरला गेलाय। बघा, 2019 ला भाजप सोबत पहाटेच्या शपथविधीवेळी अजित पवारांच्या नेतृत्वात 15 ते 20 आमदार फुटले, नंतर तो प्रयोग फसला। पुन्हा 2023 ला अजित पवारांच्याच नेतृत्वात 9 आमदार भाजप सोबत सत्तेत गेले आणि आता 2025 ला नागालँडमधील दादा गटाचे 7 आमदार हे सत्ताधारी एनडीपीपी पक्षात विलीन झालेत। म्हणजे 3 वेळा जे आहे हा एक राष्ट्रवादी पक्ष हा फुटलेला आहे। तुर्तास विरोधात आमची कामं होत नाहीये म्हणून सत्तेत गेलो, हा शिंदे आणि अजित पवारांचा तर्क नागालँडच्या आमदारांनाही पटल्याचं दिसतंय। हा नवा राजकीय तर्क महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात 2 ते 3 वर्षांपूर्वीच उदयाला आलाय। त्यामुळे सध्या महाराष्ट्र आणि नागालँड या 2 राज्यांच्या राजकीय स्थितीत बरंच साम्य निर्माण झालंय। संपूर्ण राजकारण पाहिलं तर अजितदादांचा महाराष्ट्रातील डाव हा आता त्यांच्यावरच उलटलाय। सर्वांना सत्ता हवी आहे, सत्तेत जाण्यासाठी सगळा पक्ष विलीन करण्याची एक नवी राजकीय पद्धत आता उदयास आली आहे। तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावर काय वाटतं हे तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला। धन्यवाद।